आता असं आहे की झोप लागलेल्याला आपण उठू शकतो, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला का आपल्याला किती आपण प्रयत्न केला तर जागा करता येणार नाही. त्यांची दृष्टी किंवा नजरच मोदी साहेबांनी काही निर्णय घेतले नाहीत अशी जर काही ठरलेली असेल, जसं कावीळ झाल्यावर असतं तसंच, तर त्याला काय इलाज नसतो. पण मोदीजींनी गेल्या 2014 सालापासून देशामध्ये प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण केल्या, देशाचा GDP वाढवला. आज आपण पाहतो आहोत की जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या राष्ट्रांच्यामध्ये किंवा परराष्ट्रीय धोरणांच्यामध्ये त्यांनी जे काही आमूलाग्र बदल केलेत, ते बदल जर का आपण पाहिलेत तर त्या बदलामध्ये भारताची भूमिका ही अत्यंत मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते आहे. याचं कारण दूरदृष्टीपणाने नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेब हे आज भारताचं नेतृत्व त्या ठिकाणी करतात. संजय राऊतांचं काय झालं आहे की अलीकडे 2-3 वर्षामध्ये ह्या सगळ्या घडामोडीच्या नंतर त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम झाला आहे. मी अधिक काय नाही बोलणार, कारण त्यांची तब्येत ठीक नाही. मला माहीत आहे की त्यांना गंभीर आजाराने, गंभीर व्याधीने ते आजारी आहेत, त्यामुळे त्या पद्धतीची मी टीका करणार नाही. पण अशा वेळेला थोडंसं त्यांचा मानसिक संतुलन कमी अधिक होत असतं. तरी पण त्यांची तब्येत लवकर बरी हो ही वैरी मातेच्या चरणी माझी प्रार्थना आहे. साहेब, विधान परिषद संदर्भातला प्रश्न आहे. पुण्यातनं विक्रम काकडेंचं नाव म्हणजे ऑलमोस्ट चर्चेत आलं आहे की राज्यातल्या या 16+1 पोटनिवडणूक अशा 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय देशपातळीवरती NDAचे नेते आदरणीय अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. पंतप्रधान महोदयांची त्यांना अनुमती होतीच, पण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी पवार या सर्वांनी सामुदायिकरित्या एक निर्णय त्या ठिकाणी राज्यपातळीवरती घेतला की या 17ही जागा महायुती म्हणून त्या ठिकाणी लढल्या जातील. आणि त्याच्याच अनुषंगाने त्या ठिकाणी निर्णय होत भारतीय जनता पक्ष कुठला जागा लढेल, शिवसेना कुठला जागा लढेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठला जागा लढेल या संदर्भातली अधिकृत घोषणा महायुतीच्या माध्यमातून काल संध्याकाळी त्या ठिकाणी झाली. अशा वेळेला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीचा घटक म्हणून लढण्याचं निश्चित त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून आज अनिकेतचा उमेदवारी अर्ज महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी दाखल करतो आहोत. आणि याला देवेंद्रजींचे आशीर्वाद मिळाले, शिंदेसाहेबांचे मिळालेले आहेत, राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्राबाईंनीसुद्धा आहेत. त्याचबरोबर या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारे मंत्री महोदय आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने उदय सामंत आहेत, नितीश राणे आहेत, त्याचबरोबर भरत गोगावले आहेत. आता आमचे ज्येष्ठ नेते सहकारी विधिमंडळामध्ये अनेक वर्ष आमच्यासोबत असलेले दीपकभाई आहेत, शेखरजी निकम आहेत. संबंध महायुतीच्या सर्वच आमदारांचा आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांचं पूर्णपणाचं पाठबळ त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आता आमचे जिल्हा परिषद अध्यक्षसुद्धा रायगडचे या ठिकाणी आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रशांत ठाकूर साहेब येथील, महेश बालदीजी येथील, सर्वच मंडळी या ठिकाणी आज प्रमुख नेते महायुतीचा अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. अनिकेतजींच्या बाबतीत एक गोष्ट राहिली, मागच्या 6 वर्षामध्ये त्यांचं दौरा किंवा ते कधी फिरताना दिसले नाही. या टर्ममध्ये ह्या गोष्टी होणार आहेत का? नाही, एक असं आहे की 18 ते 24 या कालखंडामध्ये जरूर अनिकेतचे सगळे दौरे झाले. सगळ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या त्यांनी उपस्थित राहून इथले प्रश्न सातत्याने मांडलेले आहेत. आता मतदारसंघ इतका मोठा असल्यामुळे स्वाभाविकपणाने सर्वच ठिकाणी नियमितपणाने संपर्क होईल असं नाही, परंतु संघटनेच्या माध्यमातून संपर्क करण्याचं काम आम्ही सगळे करत असतो. खरं आहे, त्याच्यात अधिक जर काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल, अधिक वेगवेगळ्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून विधिमंडळामध्ये स्पष्टपणाची भूमिका मांडायची असेल, राज्य सरकार आज आमच्या महायुतीचं आहे, सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून कोकणच्या भवितव्यासाठी काम करत असेल तर त्याच्यामध्ये अधिक लक्ष त्यांनी घातलं पाहिजे अशा सूचना माझ्याकडनं देण्यात येतील. दुसरी गोष्ट अशी झाली की जोईली दळवी यांनी जो अर्ज भरला त्यावेळी त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप केले. मुळात अनिकेतजींच्या उमेदवाराला विरोध हा बेसिकली सुनील तटकरेंना विरोध हे तुमच्याच जिल्ह्यातून पुढे आलं. सो याच्याशी कसं डील केलं? एक असं आहे, डील वगैरे काय भाग नाही. राजकारणामध्ये शेवटी चर्चा, वाटाघाटी आणि त्याच्यातून एक सामुदायिक महायुतीचं हित हेच आमच्या सर्वांच्या समोर आहे.
खरं आहे की काही वेळेला राजकीय संघर्ष हा होत असतो, पण त्याच्यातून ज्या वेळेला महायुती म्हणून NDA म्हणून बळकट करण्याची प्रक्रिया देशपातळीवरती राज्यपातळीवरती होते आणि देशातल्या शीर्षस्थ नेतृत्वाबरोबरीत राज्यातल्या प्रमुख या 3 नेत्यांचं सुद्धा तीच भूमिका राहते, त्यावेळेला काही ठिकाणी कमी अधिक असेल त्याच्यावरती चर्चेअंती पडदा टाकणं अत्यंत आवश्यक असतं. ती भूमिका काल त्या ठिकाणी घेण्यात आली. म्हणूनच मी शिंदेसाहेबांचे काल विशेष करून आभार मानले की कोकणातील सर्व शिवसेनेचे नेते मंडळी त्यांना भेटल्याच्या नंतर महायुती म्हणून आपल्याला आगामी कालावधीमध्ये वाटचाल करायची आहे अशा संदर्भातल्या सूचना त्यांनी त्या ठिकाणी दिल्या. जरूर या बाबतीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठे गैरसमज होणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या मित्र पक्षांशी, मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, सौहार्दाचं वातावरण कसं राहील याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू. एक भाग असा आहे की विक्रम काकड्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली की नाही त्याची आत्तापर्यंत मला माहीत नाही, कारण मी सकाळपासून याच प्रक्रियेमध्ये आहे. 3 दिवसापूर्वी कोर कमिटीची बैठक झाली, त्याच्यामध्ये कोण कोण संभाव्य उमेदवार आहेत, कुणी पक्षाकडे मागणी केली, त्या संदर्भातली आम्ही चर्चा त्यावेळेला केली. त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री म्हणून वहिनी होत्या, प्रफुल्ल पटेल होते, छगन भुजबळ साहेब होते, दिलीप वळसे पाटील होते, मी होतो प्रदेशाध्यक्ष म्हणून धनंजय मुंडे होते. आम्ही एक 4-5 नावं ज्यांनी अर्ज केले होते त्याच्यात चर्चा केली, शॉर्टलिस्ट केली आणि शेवटी वहिनींना आम्ही अधिकार दिले की या संदर्भामध्ये त्यांनी योग्य तो निर्णय त्या ठिकाणी पुण्यातल्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत त्या ठिकाणी करावा. आता काल संध्याकाळी किंवा परवा किंवा काल सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पुण्याची जागा लढवण्याच्या बाबतीमध्ये महायुतीतून निर्णय झाल्याचं कळवण्यात आलं होतं, परंतु मी ह्या संबंधच या मतदारसंघातल्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळे मी रायगड आणि मग काल रात्री रत्नागिरीला आलो, माझं काही बोलणं झालं नाही. पण शेवटी पक्ष नेतृत्व एखाद्या बाबतीमध्ये कॉन्शियसली निर्णय घेत असतं, तो निर्णय घेतला असेल. पण गेल्या काही दिवसांना पक्षातली घटनाक्रम बघितलं तर पार्थ पवार आधी जोरात पळत आहेत असं वाटत नाही. एक असं आहे की दादांच्या दुर्दैवी मृत्यूच्या नंतर स्वाभाविकपणाने राज्याच्या देशाच्या विकासाच्या कामाच्या प्रक्रियेमध्ये एक तऱ्हेची पोकळी निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तर प्रचंड प्रवृत्ती पोकळी निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या सर्वांच्या विनंतीनुसार आणि त्यांनी मान्यता दिल्यामुळे वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या, राष्ट्रीय अध्यक्ष झाले, मग पार्थसुद्धा राज्यसभेवरती त्या ठिकाणी गेला. पार्थ काय आताच राजकारणामध्ये आला असं नाही, 2019ची मावळ लोकसभेची निवडणूक ही पार्थ पवारांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्षाच्या युतीतून त्या ठिकाणी लढवली होती. त्यांना यश मिळालं नव्हतं खरं आहे, पण याचा अर्थ त्यांनी राजकारणातला प्रवेश त्यांचा त्या कालावधीमध्ये झाला होता. आता ठीक आहे, दादांच्या या अत्यंत अकाली निधनाच्या नंतर त्यांचं सक्रिय होणं पक्षासाठी महत्त्वाचं होतं, त्याप्रमाणे ते सक्रिय झाले. पण सक्रिय होताना ज्येष्ठ मंडळींना कुठेतरी विश्वासात घेऊन काम करणं एक प्रथा असते परंपरा पक्षामध्ये दिसत नाही. असं नाही, आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसत असतो, चर्चा करत असतो. शेवटी संघटनेमध्ये काम करत असताना काही बाबतीमध्ये वेगवेगळी मतं असू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 99 साली झाली. पवारसाहेबांसारखं 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये एक प्रभाव असणारं नेतृत्व मिळालं, पण त्यावेळीपासूनसुद्धा स्वर्गीय चव्हाणसाहेबांच्या विचारावरती पक्ष चालणारा असल्यामुळे, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमतेवरती आम्ही वाटचाल करत असल्यामुळे पक्षामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून निर्णय घेतले जायचे. त्यामुळे साहेबांची सुद्धा निर्णय घेण्याची पद्धती प्रक्रिया तशीच होती. मग विधानसभेचे उमेदवार निवडायचे असतील, विधान परिषदेचे असतील, राज्यसभेचे असतील, लोकसभेचे असतील, मंत्रिमंडळामध्ये कोणाला सहभागी करायचं त्याच्याबद्दलचं असेल किंवा संघटनात्मक बाबतीमध्ये असेल, तीच पद्धती दादांनीसुद्धा सुरुवातीपासून दादांचा सहभाग पक्षाच्या संघटनेच्या रचनेमध्ये राहिलाच. ते जरी संघटनेच्या कुठल्या पदावरती नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभरामध्ये मजबूत करण्यामध्ये दादांचं योगदान मोठ्या प्रमाणात राहिलं. तीच पद्धती 2023च्या नंतर आम्ही सर्वांनी NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर चालू राहिली. आज त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत. एक असं आहे की आता त्या साऱ्याचा शेवट गोड झाला आहे. ज्या अर्थी महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेतच्या उमेदवाराला महायुतीने मान्यता दिली, म्हणून मी मगातपासून वारंवार ते सांगतो काय त्यांचे गैरसमज असेल का हरकत असेल तर बसून चर्चा करून मार्ग निघेल.
असं अनेक वेळेला होत असतं. आणि हा प्रभाव पुढे पण पालकमंत्रीपद तिढा अद्यापही कायम आहे. नेमकं काय सांगितलं जातं? एक भाग असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हा एक निवडणुकीच्या प्रक्रियेचा भाग आहे. पालकमंत्रीपद ते रायगडचं असेल, नाशिकचं असेल, मधल्या कालावधीमध्ये त्या संदर्भामधलं निर्णय झालेला नाही. आत्ताही मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की जो निर्णय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री या नात्याने घेतील, उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब घेतील, सुनेत्राबाईंनी घेतील, त्या निर्णयाशी सहमती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा रायगडचा खासदार म्हणून माझी असणार आहे. शेवटी तिन्ही नेते राज्यांतील एनडीए बळकट करण्यासाठी ते त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. अशा वेळेला कुठल्याही बाबतीमध्ये एक भूमिका मांडण्या इथपर्यंत ठीक आहे, पण एकदा नेतृत्वाने निर्णय घेतल्यावर तो मान्य करून ते पुढे कसं करणं ते काम आहे सर्वांचं. पण पालकमंत्री पद हे गोगावलेंना म्हणजे भरतशेठ गोगावलेंना आणि अनिकेतजींना ही उमेदवारी ही वस्तुस्थिती आहे का, म्हणजे ही तडजोड झालेली आहे? एक असं आहे की या सगळ्या गोष्टीची चर्चा जरूर पुढच्या कालावधीमध्ये होईल. ती या निवडणुकीच्या पुरती सीमित नाही. मी ते सांगितलं की जवळपास गेले 1.5-2 वर्ष रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त आहे. त्या संदर्भातली चर्चा नक्की होईल. आता याच्यामुळे हे असं का, त्याच्यामुळे असं का, हा का मुद्दा नाही. कारण आम्ही आता एनडीए म्हणून ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला बारीक सारीक काही चर्चा असतात, त्या होतच असतात. पण 2018ची निवडणूक आणि 2026 अनुभव तुम्हाला वेळोवेळी बरेच आले असतील यामध्ये. हो आहेत ना. माझे अनुभव 2000 तसं बघितलं तर 8पासून आहेत. पहिल्यांदा ज्यावेळेला आम्ही निवडणूक लढली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो रायगडचा. त्याच्या आधी मी रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. दीपकबाईंच्या तिकडे मी संपर्कमंत्री म्हणून सुद्धा एकेकाळी तिकडचंही पालकमंत्रीचे 1-3-4 महिन्याकरता होतो. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही निवडणूक झाली 2008मध्ये, त्यावेळेपासूनचं या प्रक्रियेमधला मी एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या आधी विजयराव सामंतांची निवडणूक झाली 2002ला, त्यावेळेलासुद्धा मी राज्यमंत्री किंवा रत्नागिरीचा पालकमंत्री होतो. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव असा सोबत आहे. संदर्भातली बैठक झाली होती, त्याचा काहीतरी एक त्यांनी गौप्यस्फोट केला. नाही, गौप्यस्फोट काही नाही, हा स्फोट नाही, हा ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेलासुद्धा दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. ही बाब मी सुद्धा नंतर सांगितली. कुठल्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो, परंतु बैठकीतल्या चर्चेचा तपशील दादांच्याकडून मला समजत येत होता किंवा सांगितला जात होता आणि एक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सामुदायिक कन्सेन्ससमध्ये होतो. त्यामुळे फार मोठं काय गौप्यस्फोट प्राजक्त तनपुरीने केलं अशातला का भाग नाही. कारण प्राजक्त असतील किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते असतील तर दादा एकटेच या सगळ्या, कारण दादा नेते आहे, कमांड होती, त्यामुळे एकटेच त्यांच्याशी चर्चा चालू होती. त्यावेळेला इतरांना, पवारसाहेबांच्या सोबत असणाऱ्या आमदारांना, माजी आमदारांना काय काय वाटत होतं त्या संदर्भात ते दादांच्याकडे चर्चेला उपस्थित असेल, त्याच्यात गैर काय आणि याच्यातला गैरस्फोट गौप्यस्फोट काही नाही. दादांच्या अकाली निधनाच्या नंतर जी परिस्थिती बदलली, दादा असताना विलिनीकरण आणि दादा नसतानाचं विलिनीकरण याच्यात खूप फरक आहे, अंतर आहे. आणि त्याच्यामुळेच या सगळ्या बाबी पुढच्या कालावधीमध्ये घडल्यात. प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर व्हायला काही तास असताना जाहीर केली जाते. एवढे संघर्ष का होतात? नाही, एक असं असतं की ज्या वेळेला 3 पक्ष एकत्रित निवडणुका लढवत असतं त्याला जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा होत असतात. काही जागांच्या बाबतीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचं एक गणित असतं, ते मांडलं जात असतं आणि अशा वेळेला राज्यपातळीवरती सर्वाच बाबतीमध्ये एकमत होतं असं नाही. म्हणून एक केंद्रामध्ये एनडीएचं आमचं एक शीर्षस्थं नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाकडे अनेक वेळेला अनेक प्रश्न जात असतात. अमितभाई त्या ठिकाणी पूर्णपणाचं नियंत्रण करतात. ते सर्वांनाच, भारतीय जनता पक्षाबरोबरची असलेल्या मित्र पक्षांनासुद्धा अतिशय समन्वयाने समान पैसा न्याय देण्याची प्रक्रिया होत असते. त्याच्यात काही वेळेला काही विलंब होतो, याचा अर्थ काय कुठे कमी आहे किंवा जास्त आहे असं मानण्याचं काही कारण नाही. जवळपास 5 महिने झाले वडेट्टीवारांच्या चंद्रपूरमध्ये नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि त्याच अनुषंगाने बुलढाणा त्यांची जीपसुद्धा घसरली पाहायला मिळते. कसं बघता याच्याकडे? कसं आहे की आता तोंडाशी आलेलं गेलं असं जर काही त्यांना वाटत असेल, एक बघा की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत होतं. आता काँग्रेस पक्षांतर्गत काय चाललं आहे मला माहिती आहे, आत्ताही काय चाललं माहिती आहे, चंद्रपूरला काय माहिती आहे, पण त्या पक्षांतर्गत मला बोलावंसं वाटत नाही. पण
बहुमत असतानासुद्धा ते त्यांचा महापौर करू शकले नाही. आता त्यावेळेला ज्यांचा महापौर होऊ शकला नाही त्यांनी काळाच्या ओघात जसा सूड उगवला जातो तसा तो उगवला गेला की काय, आणि त्याच्यातून काही नगरसेवक जर काय नॉट रिचेबल असतील तर प्रत्येकाने आपापलं आत्मपरिष्कार आत्मचिंतन करावं. दक्कर साहेब, जवळपास 5 महिने झाले आपण प्रगत महाराष्ट्रामध्ये दादांचा घात की अपघात त्याचं अजून उत्तर जनतेला मिळालेलं नाही. नेमकं काय? एक असं असतं की अशा पद्धतीचे विमान अपघात होतात तर त्याच्या चौकशीची एक पद्धती केंद्र पातळीवरती नक्की करण्यात आलेली आहे. त्या विभागाच्या मार्फत एक स्वतंत्र एक व्यवस्था स्थापन करण्यात आलेली आहे. त्या व्यवस्थेच्या मार्फत एक चौकशी होत असते. राज्य सरकारने CIDची चौकशी सुरुवातीला घोषित केली, त्याचबरोबर ती आम्ही सर्वांनी मागणी केली त्याप्रमाणे CBIची चौकशी सुरू आहे. शेवटी विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स आणि नेमकं काय काय घडलं याची एक तपशीलवार सखोल चौकशी त्या ठिकाणी होत असते. त्या बाबतीमध्ये आमच्या मनामध्ये काय शंका आहेत म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, CBIच्या चौकशीची मागणी केली. आम्ही आदरणीय अमितभाई शहा साहेबांना भेटलो, केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यांच्याकडे मागणी केली. तो तपास लवकर पूर्ण झाला पाहिजे आणि त्या तपासाचा तपशील राज्यातल्या जनतेसमोर आणि देशातल्या जनतेसमोरसुद्धा आला पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी वरिष्ठ नेते लवकरच भाजप तो चमत्कार यावेळेला होईल. आता इथे चमत्काराचा प्रश्न नाही, इथे नमस्कारच आहे डायरेक्ट. कारण आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष शिवसेना क्रमांक 1 वरती आहे आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांची एकत्रित बेरीज ही 800पेक्षा अधिक आहे. 1030 का 1020 मतदार आहेत आणि हे सर्व एकतर्फी ज्यावेळेला नेते मंडळी त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आमचे सर्व सावंतवाडीपासून ते पनवेलपर्यंतचे सगळे आमदार, कारण आता बघा आपण एकच सोडलं 18पैकी तर 17 आमदार आज महायुतीचे आहेत, खासदार महायुतीचे आहेत. तिन्ही ठिकाणी 3 खासदार आहेत या मतदारसंघामध्ये मोडतात. राणेसाहेब आहेत, बारणेसाहेब आहेत आणि मी स्वतः आहे. पण आमची महायुतीची प्रचंड अशी ताकद आहे, त्यामुळे चमत्काराचा भाग नाही, इथं सरळ त्या ठिकाणी आहे. सर, जुईली दळवी यांनी जर माघार घेतली नाही तर याबद्दल सुद्धा कोणा अदृश्य शक्तीचा हात 2018 सालच्या मतदारसंघामध्ये मला मिळालेला होता आणि तोच चर्चेचा विषय ठरलेला होता. यावेळेला नाही, खरं आहे. 2018 सालची निवडणूक असेल, 2012ची असेल, 2010ची असेल किंवा 2008 ज्यावेळेला भास्कर जाधव निर्वाचित झाले ती असेल, ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढवली. त्यावेळेला आमच्यासमोर शिवसेनेचं आव्हान होतं, एकत्रित शिवसेनेचं, आणि त्याच्यामुळे त्यावेळेला अदृश्य शक्ती वगैरे याची आवश्यकता होती, नक्कीच आहे. आता सगळीच समीकरणं बदललेली आहेत आणि त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी युती होती. त्यामुळे स्वाभाविकच त्यावेळेला ती गणितं जमवताना तशा पद्धतीची गरज होती. यावेळेला एक स्पष्टपणाची ताकद महायुतीची आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की वेगवेगळ्या पद्धतीचं मग, कारण आपल्याला माहिती आहे की पूर्वी रायगडपुरता, कुलाबापुरता स्थानिक स्वराज्य संस्था होत्या. इथे रत्नागिरीपुरता स्वर्गीय भाईसाहेब सावंत हे त्या कालावधीमध्ये विधान परिषदेवरती निर्वाचित झाले होते आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणूनच भाईसाहेब त्यावेळेला वसंतदादांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून होते आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये मग विधानसभेतून त्या ठिकाणी ते निर्वाचित झाले. आणि हा मतदारसंघ एकत्रित झाल्याच्या नंतर सुरुवातीला प्रभाकर धारकर साहेब होते, नंतर विजयराव सावंत हे शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत निवडून आले आणि तदनंतर विजयराव सावंतांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला, त्यावेळेला विजय सावंत राष्ट्रवादीचे, त्यावेळेला बिंदोर झाले पण ते राष्ट्रवादीचे आमदार म्हणून झाले. स्वाभाविकपणाने ही जागा राष्ट्रवादी लढली. 2002मध्ये त्यावेळेला विजयरावांचा पराभव झाला आणि अनंतर निवडून आले. तेवढा एकच अपवाद सोडला तर दीर्घकाळ असं आहे. तर महेंद्र दळवी सध्या आपल्या विधानावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी आपण देखील काही पुढाकार घेणार आहात का किंवा काय? एक असं आहे की शेवटी आदरणीय शिंदे साहेबांनी त्या संदर्भात शिवसेनेच्या सर्वच प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली होती. त्याच्यामध्ये आमदार महेंद्र दळवीसुद्धा उपस्थित होते. नेतृत्वाने सांगितल्याच्या नंतर प्रत्येक सहकारी आपापल्या नेत्याचा आदर करत आणि महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो. जरूर काय भ्रष्टाचार वतीमध्ये चर्चा करायची असेल तर ती चर्चा होऊ शकते. आता बघा,
जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढलो. पण ज्या वेळेला तिन्ही नेत्यांनी ठरवलं की जिल्हा परिषदेमध्ये आम्ही एकत्रित आलं पाहिजे, मी एकत्रित आलो. त्याच्यामुळे काही वेळेला काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये मतमतांतर असू शकतील, पण शेवटी व्यापक हितातून आपण एकत्रित येत असतो. ज्या वेळेला त्यांच्या समेत चर्चा करण्याची गरज लागेल, वेळ येईल, त्याला जरूर मी त्यांच्याजवळ बोलेल. कारण ते दीर्घकाळ माझे सहकारी राहिलेत, एकेकाळी त्यांनी माझ्या पक्षामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे काही दुरावा असण्याचं काही कारण नाही. एखाद्या बाबतीमध्ये तीव्रता राहू शकते, पण तीव्रता कमी करण्यासाठी जबाबदार व्यक्तींनी त्याच्यामध्ये लक्ष घालून पुढाकार घ्यावा लागत असतो. तो माझ्याकडनं घेतला जाईल. जुईलीने थेट आरोप केलेला आहे तर फॅक्ट खरं नेमकं काय? बहुतेक आलिमी यांनी ही बातमी पसरवली असेल. धन्यवाद. छोटा प्रश्न. मुंबई उशिरा आल्याच्या नंतर असं होतं, मी अर्धा तास वार्तालाप केलेला आहे. आपण स्वतंत्रपणाने 22 तारखेला येतो इथे निकालाच्या दिवशी, त्याला अर्धा तास तुमच्यासाठी देतो. निकाल काय एक छोटासा प्रश्न. म्हणून 22 तारखेला येतो, तोपर्यंत आपण जरा वाट बघू. आहे ना. तो मानगाव आणि ह्याचा प्रश्न सोडवा. इकडचं काय वाहतूक कोंडी बघा ना साहेब. एक असं आहे की माणगावच्या बायपासचंही काम चालू आहे, इंदापूरच्या बायपासचे काम चालू आहे. उलट माणगावच्या दालगर फाट्यापासून ते निजामपूरपर्यंतच्या बायपासच्या एकेरी मार्गाची वाहतूकसुद्धा कालपासून आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काम मुदतीमध्ये पूर्ण होईल. धन्यवाद.